वाहतुकीत शिस्त आणण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाईल अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे. कराडमधील प्रमुख चौक, बाजारपेठा आणि सिग्नल परिसरात अनेक वाहन चालकांकडून वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे चित्र दिसते. सिग्नल लाल असतानाही पुढे जाणे, डाव्या बाजूचा नियम न पाळणे, भरधाव वेगाने वाहन चालवणे, चुकीच्या दिशेने, निरांग साईड वाहन चालवणे, ट्रिपल सीट प्रवास करणे, अल्पवयीन मुलांकडून दुचाकी चालवणे, मोबाईलवर बोलत वाहन चालवणे आणि हेल्मेटचा वापर टाळणे अशा प्रकारांमुळे अपघाताचा धोका वाढत आहे. विशेषतः काही दुचाकीस्वारांकडून वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. मात्र सर्व दुचाकीस्वार नव्हे तर नियमभंग करणाऱ्यांवरच कठोर कारवाई व्हावी अशी मागणी होत आहे. नियम पाळणाऱ्या वाहन चालकांना कोणताही त्रास न देता कायदा मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी असे मत नागरिकांनी व्यक्त केले. शहरातील नो पार्किंग क्षेत्रात उभी राहणारी वाहने, रस्त्यांवरील अतिक्रमणे, चौकांमध्ये बेशिस्त पार्किंग, प्रवासी वाहतूक वाहनांची मनमानी थांबे आणि वाढती वाहतूक कोंडी यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग, शालेय विद्यार्थी आणि लहान मुलांना रस्त्यावरून सुरक्षितपणे चालणेही कठीण झाले आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक, कृष्णा नाका, कोल्हापूर नाका, दत्त चौक, मलकापूर फाटा आणि शहरातील इतर प्रमुख सिग्नल परिसरात गर्दीच्या वेळेत मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असल्याचे दिसून येते. या ठिकाणी वाहतूक पोलिसांची नियमित उपस्थिती, CCTVद्वारे देखरेख, चलन प्रणालीचा प्रभावी वापर आणि सातत्याने कारवाईची गरज नागरिकांनी व्यक्त केली आहे. वाहतूक नियम हे केवळ दंड आकारण्यासाठी नसून प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षिततेसाठी आहेत. त्यामुळे वाहन चालकांनी वेग मर्यादा पाळणे, हेल्मेट व सीट बेल्टचा वापर करणे, सिग्नलचे पालन करणे, नो पार्किंगचे नियम पाळणे आणि रस्त्यावर शिस्त राखणे आवश्यक आहे. कराडमध्ये वाहतुकीची शिस्त प्रस्थापित करण्यासाठी पोलीस प्रशासन, व्यापारी, शाळा महाविद्यालये, सामाजिक संस्था आणि नागरिक यांनी एकत्रितपणे पुढाकार घेण्याची गरज आहे. नियम पाळणाऱ्यांना सन्मान आणि नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई हेच धोरण राबविल्यास कराड शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सुरक्षित, सुसूत्र आणि नागरिकाभिमुख होईल अशी अपेक्षा कराडकर व्यक्त करत आहेत. आज मजबूर गाड़ी भी देंगे।